नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी त्या ठिकाणी येऊन पोहोचते, कारण जो ॲड्रेस तिला दिलेला असतो तर ती मोबाईलमध्ये चेक करत असते की ॲड्रेस तर हाच दिसतोय, परंतु तो सापडत का नाही आणि हा मॅप सुद्धा नीट काही समजत नाही. तेव्हा एक मुलगा असतो तर ती ईशू म्हणते की ओ भैया हा रस्ता, परंतु तो मुलगा ईशूकडे काही लक्ष देत नाही आणि निघून जातो. तेव्हा ईशू त्याला म्हणते की कुचकट कुठला, म्हणून ती परत मोबाईलमध्ये मॅप बघत पुढे येत असते. परंतु अचानक समोरून रिक्षा सुद्धा येते, एक बाईक सुद्धा येते आणि इशूचं लक्ष पूर्ण मोबाईलकडे असतं. तेव्हा आता इशू खूप वैतागते, बाजूला होते आणि हा मॅप तर खरंच पागल झाला. एक वेग दाखवतं काही वेगळीकडे आणि एरो मात्र भलतीकडे सुरू. अगदी परेशान करून सोडलंय. त्यानंतर मात्र इकडे राजेशला म्हणते की मी फोन लावते, तर राजेश म्हणतो की हो म्हणजे चिंटूला तिला फोन करायचा असतो. तेव्हा राजेश म्हणतो की हो अंजुली तू बोलून घे, तोपर्यंत एक महत्वाचं काम आहे ते करून घेतो. म्हणून राजेश आता लगेच निघून जातो. तर अंजली चिंटूला फोन करते आणि त्यावेळेस मात्र चिंटू हा गाडीतून येत असतो, म्हणजे अर्णव. तेव्हा अर्णवने फोन उचलल्यानंतर अंजली म्हणते की चिंटू तू लावण्यासोबतच अजून कॅफेमध्ये आहे का? तर अर्णव म्हणतो की नाही ताई, एका इम्पॉर्टंट कामाला मी निघालेलो आहोत. आणि काय ग ताई, काही काम होतं का? तर अंजू म्हणते की नाही रे, माझं काम असं काही नाही, परंतु लावण्य तुझ्यासोबत आहे का अजूनपर्यंत? तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई अगं मी तुला म्हंटल ना नाही म्हणून, असे वैतागून म्हणतो. तर अंजली म्हणते की चिंटू अरे वैतागू नको, मी तर आपलं सहज विचारलं. एरवी तर तू असं कॉफी शॉप मध्ये जाऊन अशी कॉफी पित नाही म्हणून विचारलं, आणि मग लावण्य काही तुला म्हणाली का? आणि तेवढ्यात इशू आता दुसरीकडे येते आणि ओ भैया MG रोड कुठे आहे प्लीज सांगू शकताल का? तेव्हा तो आपला मोबाईल पाहायला सुरुवात करतो. तर इशू त्या काकांना म्हणते की अहो माझा मोबाईल बघून ह्या मॅप मध्ये सांगा. तेव्हा आता ते काका म्हणतात की नाही हो, मला त्या मोबाईल मधील काही कळत नाही. तर इशू म्हणते की अरे देवा नाही कळत? काका म्हणतात की नाही कळत, आणि काका निघून जातात. तर इशू म्हणते की खरंच काय माणसं आहे. आणि तेवढ्यात आता एक रिक्षावाले काका येतात. ते रिक्षाच्या खाली उतरल्यानंतर लगेच इशू विचारते की भैया प्लीज हा रस्ता कुठे आहे, कुठे जातो माहिती आहे का? प्लीज सांगा हे ॲड्रेस. ते काका म्हणतात की अहो मॅडम नक्की कुठे आला माहिती नाही. तेव्हा आता इशू म्हणते की मला सुद्धा माहिती नाही. बरं मी एक काम करते, मी आता डेस्टिनेशन टाक आणि मग आपल्याला मॅप दाखवेल तसं आपण जाऊया. तेव्हा ते रिक्षावाले काका म्हणतात की बरं चालेल. इशू म्हणते की बरं पटकन चला, मला लेट झालेला आहे. म्हणून इशू आता रिक्षामध्ये बसते आणि तेथून निघून जाते. तर अर्णव इकडून गाडीतून येतच असतो आणि अंजलीशी फोनवर तो बोलत असतो की ताई तुला माहिती आहे ना माझ्या मनात काही नाही. तर अंजली म्हणते की अरे चिंटू तसं नाही, परंतु तुझ्या मनात ऍक्च्युली काय आहे, नेमकं काय सुरू आहे ते कधीही तू बोलून सुद्धा दाखवत नाही. आणि या अगोदर जे काही घडलं ना ते आठवलं तर काळजी वाटते, म्हणून तुला विचारते. अरे तुझा स्वभाव असा आहे, तुझ्या मनात काय चाललं हे फक्त गेस करावं लागतं आणि तू काहीही बोलत नाही. तर आता अर्णव म्हणतो की ताई तुझ्या प्रश्नांचा रोग काही कुठल्या दिशेने चालला हे सर्व काही मला कळतंय, परंतु मी खरंच क्लिअर आहे आणि तुला कसं वाटतं तसं काही नाही. तेव्हा अंजली म्हणते की अरे पण मला तशी खात्री सुद्धा आहे, पण असं वाटलं होतं की एकदा चेक करून घ्यावं म्हणून मी तुला विचारलं होतं. आणि बरं चिंटू तुझ्या माहितीसाठी मी तुला एक गोष्ट सांगते. तर आता चिंटू म्हणतो की आणखीन काय? आजी तुझ्यासाठी स्थळ बघते. तर हे ऐकून आता अर्णवला धक्का बसतो, अर्णवला राग सुद्धा येतो आणि तो म्हणतो की हॉट. आणि तेवढ्यात मात्र आता अंजलीच्या मागे आजी येते आणि आजी आता हे सर्व ऐकत असते. तर अंजली आता अर्णवला पुढे सांगत असते अरे आजीने आता ठरवलेलं आहे तुझ्या लग्नासाठी आता मुलगी शोधायची म्हणून. तेव्हा आता अर्णव विचारतो की म्हणजे मला न ठरवता आजी ही सर्व ठरवते? अंजली म्हणते की मला काही माहिती नाही बाबा, तू आजीसे एकदा बोलून घे आणि नक्की तुझ्या मनामध्ये मला सांगण्यासारखं असं काही नाही का? तेव्हा आता अर्णव म्हणतो की कमॉन ताई, अगं काय ठरवायचं सगळं काही माहित असं सुद्धा आणि तरी सुद्धा तुम्हाला हे विचारते, अगं ताई याचा काय अर्थ होतो? तर आता अंजू म्हणते की चिंटू अरे फक्त एकदा ऐकून घे, आजीच्या मनामध्ये तिच्या नाचसुनेबद्दल एक इमेज तयार आहे, कारण तिला तुझी काळजी वाटते म्हणून. तेव्हा अर्णवला राग येतो. अर्णव म्हणतो की ताई मला काम आहेत, मी ठेवू का फोन? अंजू म्हणते की काय अरे चिंटू हे, अरे तू हल्ली इतकी चिडचिड का करत असतो रे? अरे तुझ्या गाडीची काच ज्या मुलीमुळे फुटली तर तिच्याबद्दल तुझ्या मनात काही आणि नाही म्हणजे अरे तू गाडीची काच सुद्धा नीट करून घेतलेली नाही आणि त्याबद्दल तू तर काही बोलायला सुद्धा तयार नाही, म्हणून तुला आज हे सर्व मी विचार. तेव्हा अर्णव मात्र शांत असतो. तर अंजू विचारते की चिंटू अरे गप्प का झाला, नक्की तुझ्या मनामध्ये काय आहे हे सांगशील का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो आहे, मला इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्यासाठी मला आता खूप लेट होतं, त्यामुळे बाय करून तो आता लगेच फोन ठेवतो. तेव्हा मात्र आता अंजली फोन ठेवल्यानंतर म्हणते की कसं आहे श्री चिंटू, तू तुझ्या मनात नक्की काय चाललं हे कळायला काहीच असा मार्ग नाही. त्यानंतर
त्यानंतर आता इशू इकडे रिक्षावाल्या काकांना एका मंदिरात घेऊन येते आणि येथे मंदिर आहे, लगेच मी पाया पडून येते, फक्त माथा ठेवते, तोपर्यंत तुम्ही येथे लक्ष ठेवा. तर काका म्हणतात की हो हो. तेव्हा आता इशू गणपती बाप्पांच्या मंदिरात येते आणि लगेच अगदी खुश होऊन ते अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते देवबाप्पा गणपती बाप्पांसमोर ठेवते आणि गणू बाप्पाला म्हणते की गणू बाप्पा हे माझं अपॉइंटमेंट लेटर आणि बरं झालं तू रस्त्यातच भेटला, आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. आणि तेवढ्यात तेथे राजेश येतो. तेव्हा इशू ही अगदी डोळे झाकून गणपती बाप्पांशी बोलत असते, अरे माझा आज पहिला नोकरीचा दिवस, तुला तर माहितीच असेल आणि मला या नोकरीची किती जरूरत आहे ते, आणि फक्त आता यावेळेस मात्र माझ्याकडून काही अशी गडबड होऊन देऊ नको. तेव्हा मात्र आता राजेश म्हणतो की नाही होणार. तर आता इशू ही आश्चर्याने पाहते की नक्की कोण बोललं, म्हणून इकडे तिकडे पाहते तर राजेश पुन्हा म्हणतो की नाही होणार. तेव्हा आता राजेशला पाहून इशू विचारते की तुम्ही, तेव्हा राजेश म्हणतो की हो हो. आणि काय हो मी इथे नाही असू शकत का असे विचारतो, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना मी कुठेही असो आणि माझ्या दिवसाची सुरुवात मी देवाच्या दर्शनानेच करतो, आणि बाय द वे तुम्हाला ऑल द बेस्ट, आज तुमच्या नोकरीचा पहिला दिवस असेल, पण अहो तुम्ही असं गोंधळल्यासारखं का दिसता. तर इशू म्हणते की हो हो नोकरीचा पहिला दिवस आहे त्यामुळे जरा थोडंसं टेन्शन आलं. तेव्हा मात्र आता राजेश मुद्दाम तिला म्हणत असतं की कम ऑन इशू, अहो तुम्ही टेन्शन कशाला घेता, बिनधास्त दा, सर्व काही छान होणार आहे, ऑल द बेस्ट. तेव्हा इशू म्हणते की थँक्यू. आणि कसं आहे ऑफिसमध्ये सर्व काही नवीन असेल, परंतु एक मात्र नक्की आहे की कमीत कमी तुम्ही ओळखीचे तर आहात ना. तेव्हा आता राजेश म्हणतो की नाही हो मी त्या ऑफिसमध्ये नाही काम करत. तेव्हा आता ईश्वरी डोक्याला हात लावते की अरे भगवान, मला तर असं वाटलं होतं की तुम्ही तेथेच नोकरी करतात म्हणून. तेव्हा राजेश नाही म्हणतो तर इशू विचारते की मग तुम्ही मला तिकडे नोकरी कशी काय मिळून दिली. तेव्हा राजेश म्हणतो की अहो मी फक्त तुमचं नाव घेतलं आणि तुम्हाला नोकरी मिळाली. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की एक मिनिट तुम्ही असं गोल गोल नका बोलू, मला खरंच काही कळत नाही. त्यावर आता राजेश म्हणतो की अहो मी तुमची गंमत करतो, ऍक्च्युली कसं आहे की त्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे, मी त्या माझ्या मित्राला तुमच्याबद्दल सांगितलं, तुमच्या स्किल्स बद्दल सांगितलं आणि तुम्हाला ती नोकरी मिळाली, फक्त इतकं सिंपल आहे आणि तुम्ही टेन्शन काही घेऊ नका, तुमचा गणूबाप्पा आहे ना तुमच्या बरोबर. तेव्हा इशू म्हणते की हो. तर राजेश लगेच म्हणतो की मी सुद्धा आहे ना तुमच्या बरोबर. इशू लगेच राजेशकडे पाहायला सुरुवात करते तर राजेश म्हणतो की अहो जर काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन करा, मी आहे तुमच्या बरोबर. तेव्हा इशू म्हणते की हो हो. तर राजेश म्हणतो की आता आपण तर भेटतच राहू असेच अधेमध्ये. तेव्हा इशू म्हणते की बरं आता उशीर होतोय मी येते. तेव्हा राजेश म्हणतो की हो हो ऑल द बेस्ट आणि इशू थँक्यू बोलते आणि गणूबाप्पाला परत ती हात जोडते. अपॉइंटमेंट लेटर आहे तर ती गणूबाप्पा जवळच विसरून जाते. तेव्हा आता इशू निघून गेल्यानंतर राजेश हा म्हणत असतो की इशू इशू अगं तू जरी मला भेटली नाही परंतु मी तर तुला भेटतच राहणार अधेमध्ये. आणि परत म्हणतो की नाही रोज. ईश्वरी गेले आणि गणूबाप्पाकडे पाठ फिरवतो आणि ईश्वरी गेली तिकडेच अगदी हात जोडतो, ईश्वरी ईश्वरी असे म्हणतो. आणि घाईने मात्र आता इशू ही धावतच खाली येते आणि रिक्षामध्ये बसून परत ती आता तिकडे निघून जाते आणि ते जे काही लेटर आहे अपॉइंटमेंट ते आता तेथेच राहतं आणि राजेशचं सुद्धा आता त्याकडे लक्ष जात नाही. त्यानंतर मात्र आता इकडे घरी आजी मात्र आता गुरुजींनी जे काही अर्णवच्या लग्नपत्रिकेत दोष सांगितलेले आहेत त्याचा विचार करत असते. सारखं सारखं तिला तेच आठवत असते. आजीला खूप असं ते आठवून आठवून टेन्शन येतं. तेवढ्यात तिथे आकाश येतो तर आकाश विचारतो की आजी अगं काय झालं, तुम्हाला इतकं अर्जंटली का बोलावून घेतलं. आजी आता हळूच म्हणत असते की आकाश मला एक गोष्ट सांग की मी तुला जे काही बोलले तू ते अर्णवला तर सांगितलं नाही ना. तर आकाश नाही म्हणत असतो. अंजली सुद्धा आता दरवाजात उभी असते आणि तिच्या मागून मामी असते वल्लभरी. ती मात्र आता ह्या आजी आणि आकाशचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. आकाश आजीला विचारत असतो की नाही अगं आजी पण काही सिरियस तर नाही ना. त्यावर आता आजी नाही म्हणते. अगं पण मी ऑफिसलाच निघत होतो. तर आजी म्हणते की जाऊन दे, अरे तुझ्या कामामध्ये एकतर माझा त्रास. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आजी मला कसला त्रास, अगं अर्णव इतका काम करतो त्याचं 1% माझं काम नाही, खरंच तो खूप छान काम करतो. तेव्हा आता आजी आकाशच्या हाताला धरते आणि त्याला खाली बसवते. आजी अगदी खुश होऊन आकाशला म्हणत असते की असंच आदर आणि प्रेम एकमेकांच्या बद्दल एकमेकात राहून द्या आणि तुम्हाला दोघांना असं एकत्र बघून खूप असं समाधान वाटतं. तेव्हा आकाश आजीला विचारत असतो की बोल ना. अगं आजी तुला काय विचारायचं होतं. वल्लभरी मामीचा चेहरा मात्र अगदी खूप असा वाकडा तिकडा होत असतो. तेव्हा मात्र आता आजी ही अर्णव बद्दल विचारायला लागणार तोच लगेच अंजली मुद्दाम आकाशला आवाज देते आणि आत येते आणि आकाशला म्हणते की अरे तू अर्णव सोबत अजून ऑफिसला नाही गेला का. आणि तेवढ्यात मात्र आता मामी सुद्धा मागून येते आणि म्हणते की अर्णव तर कॅफेत गेलेला आहे. तेव्हा मात्र आता अंजली रागाने मामीला खुणावते. तेव्हा आता लगेच आकाश म्हणतो की हो हो कॅफे. तर अंजली त्याला सुद्धा अगदी डोळ्याने खुणावते. तेव्हा मात्र आता आकाश म्हणतो तो कॅफेला कसा जाईल, तो तर ऑफिसला गेलेला आहे. तेव्हा आता वल्लभरी पुन्हा म्हणते की हो हो अच्छा अच्छा, म्हणजे ती सुद्धा म्हणजे लावण्या ती सुद्धा
ऑफिसमध्ये आहे का? तेव्हा अंजली पुन्हा मामीला शांत राहायला सांगते, परंतु तरी सुद्धा आजीला सर्व काही माहिती होतं. आजी म्हणते की ती म्हणजे कोण? तेव्हा अंजली लगेच म्हणते की ती म्हणजे मीटिंग, आणि मीटिंग तर ऑफिसमध्येच असेल. तेव्हा आकाश म्हणतो की हो राईट. आणि तेवढ्यात आजी ही अंजलीला म्हणते की जरा दुधामध्ये गुलगंध मला आणून देतेस का? सकाळपासून पित्त खरंच खूप असं वाढल्यासारखं वाटतं. अंजली मामीकडे बघत असते, तर आता मामी मात्र आता मनात म्हणत असते की ते तर जास्तच आणखीनच खवळत असते. तेव्हा अंजली मुद्दाम मामीला म्हणते की मामी चल ना, अगं गुलगंध कुठे ठेवलेला आहे मला माहिती नाही. तेव्हा आता अंजली ही मामीला घेऊन किचन मध्ये जाते. त्यावर आता आजी ही आकाशला विचारते की अरे ह्या दोघी आल्या म्हणून आपलं बोलणं हे राहूनच गेलं होतं. आणि हे बघ ना आकाश, अरे मला असं वाटतं की तू आणि अर्णव आता फक्त भाऊ नाही, एकमेकांचे मित्र तर जास्त आहात. तेव्हा आकाश म्हणतो की हो ना आजी, तू अगदी बरोबरच बोलली. अगं तो सुद्धा मला मित्रासारखाच वागवतो. तर आजी म्हणते की हो ना, अरे मग मित्राला मित्राबद्दल सर्व काही ठाऊक असते. तेव्हा आकाश म्हणतो की हो नक्कीच. तर आजी म्हणते की मला एक गोष्ट सांग, मग अर्णवची कोणीतरी खास अशी मैत्रीण आहे का, असं आजी जेव्हा विचारते तर आकाश सांगते मैत्रीण. तर लगेच आता आजी म्हणते की अरे तुमच्या भाषेत असं म्हणायचं गर्ल फ्रेंड. तेव्हा आता आकाश म्हणतो की गर्ल फ्रेंड आहे ना मग. तेव्हा आता आजीला धक्का बसतो. आजी विचारते की काय रे आकाश, कोण आहे रे ती? तेव्हा आता आकाश हसतो आणि म्हणतो की त्याचं काम आणि त्याचं बिझनेस. तेव्हा आजी कुठेतरी शांत होते आणि काय रे आकाशशी? तर आकाश म्हणतो की काय आजी, अगं त्याला मुलींकडे बघायला वेळ मिळेल तर त्याला गर्ल फ्रेंड होईल ना. आणि तेवढ्यात अंजली ही ते दूध घेऊन येते गुलगंध घालून. तर आजी तिला म्हणते की काय ग तू तर लगेच आली. तर अंजली म्हणते की हो, आणि तो दुधाचा ग्लास ती आजीला देते. आणि तेवढ्यात आकाशला एक कॉल येतो आणि आकाश म्हणतो की 100 वर्ष आयुष्य आहे दादाचाच फोन, म्हणजे अर्णव दादाचा. तेव्हा आकाश अर्णवचा फोन घेतो आणि दादा अरे लगेच निघतोय, जस्ट मी पोहोचेलच असे बोलून तो फोन कट करतो. आणि आकाश आता आजीला म्हणतो की चल बाय बाय, आता मी निघतो, आपण नंतर बोलूया असे बोलून आता आकाश निघून जातो. तर आजी ही अंजलीला म्हणते अर्णव, परंतु अंजली मात्र आता आजीशी सुद्धा बोलायचं टाळते आणि म्हणते की हो आलेच, मी जरा जेवणाचं पाहते. तेव्हा आजी मात्र आता सगळं काही ओळखते. आजी म्हणते की कितीही तुम्ही माझ्यापासून लपवा, परंतु अर्णवच्या आयुष्यात जर कोणीतरी आहे आणि हे शोधल्याशिवाय मात्र मी काही शांत नाही राहणार. त्यानंतर आता अर्णवची जी काही फॅशन ही सात्विक कंपनी असते, तर त्या कंपनीत मात्र आता ह्या येशूची ती रिक्षा येऊन थांबते, कारण तिचं लोकेशन तर इथपर्यंतच असतं. म्हणून ती आता रिक्षावाले काकांना थांबायला सांगते. रिक्षावाले काकांना म्हणते की लोकेशन तर येथेच थांबतंय. तर रिक्षावाले काका म्हणतात की हे इथेच थांबते म्हणजे नक्की येथेच आहे का? तेव्हा येशू खाली उतरते आणि जे काही तेथे नाव लिहिलेलं असतं सात्विक फॅशन, आणि अहो हेच होतं, हेच आहे असं म्हणतात. आणि किती झाले पैसे असे विचारते. तर रिक्षावाले काका 80 रुपये म्हणतात. येशू त्यांना पैसे देते आणि थँक्यू बोलून आता ती पुढे जाते. तेव्हा येशू इकडे तिकडे पाहते आणि हे ऑफिस आहे, ऑफिस सारखं तर काही दिसत नाही, हे तर गोडाऊन दिसतंय. आणि जाऊन दे, एकदा तर माझं काम मिळालं आणि येथेच नक्की माझं काम असेल. आणि अचवन काकांना आवाज देते की भैया अहो मला नोकरीसाठी बोलावलेलं आहे असं सांगते. तेव्हा आत येते, अचवन काकांना ऑफिस विचारते, तेव्हा ते तिकडे आहे असं सांगतात. तेव्हा येशू विचार करते की नक्की हेच ऑफिस आहे ना माझं. येथे तर सर्वजण कामगार दिसतात, एकही बाई दिसत नाही, नक्की हेच असेल ना? नाही, एकदा लेटरवर मी ऍड्रेस चेक करते म्हणून आपली पर्स चेक करते. तेव्हा मात्र तिला आठवतं की आपलं अपॉइंटमेंट लेटर हे पर्समध्ये नाहीत. देवा आता कुठे गेलं म्हणून सर्व काही पर्स ती अगदी हिसकावून उचकत असते. परंतु तिला माहिती नसतं की अपॉइंटमेंट लेटर आपलं गणूबाप्पाच्या देवळात तेथे मंदिरातच राहिलं म्हणून. ती खाली बसते आणि बॅग ही उचकत असते. तेव्हा तिला खूप असं टेन्शन येतं की बापरे आज पहिला दिवस आणि आज तर अपॉइंटमेंट लेटर लागेलच आणि कुठे गेलं असेल म्हणून ती परत शोधत असते. आणि तेवढ्यात मात्र तेथे आता अर्णवची गाडी येते. तेव्हा अर्णव गाडीच्या खाली उतरतो, येशूला समोर पाहतो, परंतु तो तिला काही ओळखत नाही आणि त्याला फोन आल्यामुळे तो बोलत जातो की हॅलो असे म्हणतो. तेव्हा येशूच्या कानावर आता याचा आवाज पडल्यानंतर ती ओळखते आणि ती म्हणते की या भडकुचनचा आवाज, म्हणून पाहते तर अर्णव हा पुढे गेलेला असतो. तेव्हा आता येशू म्हणते की बापरे आता तर मला भास सुद्धा त्याचेच व्हायला लागले. तेव्हा ती परत लेटर शोधायला सुरुवात करते. त्यानंतर आता अर्णव आत गोडाऊन मध्ये येतो, तर दोनही तेथे वर्कर असतात, तर एकमेकांशी कुजबुज करत असतात की अर्णव सर इकडे कधीही भरकटत नाही, आज असे अचानक का आले असतील. तेव्हा मात्र
दुसरा वर्कर म्हणत असतो की अरे अर्णव सर कुठेही केव्हाही जाऊ शकतात. जे काही ते कापड तो चेक करत असतो त्यामध्ये आता क्वालिटी कमी असते म्हणून अर्णव आता खूप भडकतो. तेव्हा आता तो दुसरा वर्कर म्हणत असतो की परंतु लॉस तर खूप होईल. अर्णव म्हणत असतो की लॉस जरी झाला तरी चालेल परंतु मला कमी क्वालिटी नको आणि परत तो मागे द्यायला सांगतो ज्याचे आहे त्याला. तेव्हा तो वर्कर विचारतो की पण सर अचानक तुम्ही आज गोडाऊनमध्ये येण्याचा त्रास का घेतला. तेव्हा अर्णव रागाने म्हणतो की मिस्टर पाटील हा माझा जॉब आहे हे विसरता तुम्ही आणि मला त्याचा त्रास होत नाही आणि जर कुणाला त्रास होत असेल त्याने त्याचं रिझाईन करावं. कळले ना तुम्हाला. तेव्हा आता लगेच अर्णव खूप असा भडकलेला असतो. सर्व वर्कर हे घाबरतात आणि खाली मान घालतात. तर इकडे इशूला भलतं टेन्शन येतं. तिचं अपॉइंटमेंट लेटर कुठे गेलं असेल म्हणून तिला आता ती शोधत असते आणि ती परत गणूबाप्पाला हात जोडते की गणूबाप्पा आता काय करू, माझं अपॉइंटमेंट लेटर हरवून गेलं, नक्की आता काय करू. मी एक काम करते राकेशजींना फोन करते आणि त्यांना सांगते की माझं लेटर हरवून गेलं. तेच आहे की काहीतरी आता नक्की करू शकते म्हणून ती फोन करायला उठते. पण तिचा जो काही रुमाल असतो तो सुद्धा अगदी तेथून ते खालीच राहतो आणि वाऱ्याने उडून जातो. इशू पुढे फोन करायला येते. तेव्हा आता लगेच इकडे इशूचा फोन बघून इंदोरवाले असा त्याचा म्हणजे मोबाईलमध्ये सेव्ह तो नंबर असतो. तेव्हा तो आता फोन पाहतो. तेव्हा तो त्या फोनकडे बघत हसत असतो आणि तेवढ्यात अंजली ही दरवाज्यात येते आणि राकेशकडे तिचं लक्ष जाते. तेव्हा आता तो काही फोन उचलत नसतो फक्त हसत असतो. तर अंजली विचारते की राजेश अहो तुम्ही फोनकडे बघून इतकं का हसतात. तेव्हा आता राजेश मागे वळून पाहतो तर अंजलीला बघून तो खूप घाबरतो. अंजली विचारते की कुणाचा फोन आहे. तेव्हा आता राजेश मुद्दाम खोटं बोलतो की एका वकिलाला दुसरा कोणाचा फोन येणार, क्लायंटच असणार ना. तर अंजली म्हणते की क्लायंट तुम्ही बोलूच नका, सवत म्हणा. तेव्हा राजेश थोडासा घाबरतो आणि म्हणतो की अगं अंजली तू असं का बोलतेस. अंजली म्हणते की हो ना तुमचे सर्व क्लायंट हे माझे सवतच आहेत. आज एकच दिवस सुट्टीचा मिळाला आणि त्यात सुद्धा सकाळी सकाळी तुम्हाला हा फोन आला आणि द्या बरं इकडे मी तुमच्या क्लायंटशी आज बोलते. मी त्यांना विचारते की अहो आज तरी माझ्या नवऱ्यासोबत मला आजचा दिवस मिळेल का. राजेश आता खूप असा घाबरतो. तेव्हा आता लगेच राजेश म्हणतो की अगं अंजली काय मस्करी करतेस. तोपर्यंत आता तो मोबाईल मधील नंबर काहीतरी डिलीट वगैरे करतो. तर आता अंजली म्हणत असते की नाही द्या इकडे, मी सांगते ना त्यांना एक बायको सुद्धा. तेव्हा आता मुद्दाम तो फोन असा स्विच ऑफ करतो आणि लगेच अंजली फोन घेते. तर लगेच तुमचा फोन बंद आहे असं का सांगतात. तेव्हा राजेश म्हणतो की आता तर चालू होता आणि बॅटरी गेली असेल, नक्की थांब चार्जिंगला लावतो. तेव्हा अंजली म्हणते की बरं झालं बॅटरी गेली ते म्हणजे तुम्हाला दिसेल तरी की तुम्हाला एक बायको आहे, त्याला कुठेतरी आपण फिरायला जाऊयात. तेव्हा राजेश म्हणतो की अगं अंजली काय लहान मुलासारखं करते. शेवटी ती आता राजेशच्या हाताला धरते आणि बाहेर घेऊन जात असते. तेव्हा आता राजेशला खूप असा तिचा राग येत असतो की काय कटकट आहे यार ही. त्यानंतर आता इशूने इकडे फोन लावायचा सपाटा सुरू धरलेला असतो परंतु जेव्हा ती आता कॉल करते परंतु तो फोन आता तिला बंद लागत असतो. तेव्हा इशू म्हणते की आता तर या राजेशच्या फोनची रिंग तर वाजत होती आणि आता बंद, आता नेमकं काय करू. आणि जाऊन दे मी आता आतच जाते आणि बघते की काय आहे. तेव्हा इशू आत येते तर अगदी दबकत पावलाने येत असते आणि तेव्हा आता जी काही अर्णवचा आवाज तेथे ऐकते आणि परत त्या भांडू भाऊंचा आवाज. तेव्हा मात्र आता अर्णव आतमध्ये सर्व वर्करवर चिडत असतो की जर आता यापुढील क्वालिटी अशी लो असली तर मात्र माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा आता तो वर्कर बोलत असतो की सॉरी सर असं पुन्हा नाही होणार. आता इशू हा आवाज ऐकते आणि खरंच हा तर दुसराच कोणाचा तरी आवाज आहे. मला आता ह्या भडकू चंचे खूप असे भासच व्हायला सुरुवात झाली असं आता इशू म्हणत असते. आणि जाऊन दे आता याचा हा विषय, एकतर माझं अपॉइंटमेंट लेटर हरवलं, मी आता काय करू याचा आता विचार करायला हवा. मी आता एक काम करते, मी डायरेक्ट त्या माणसाशी जाऊन बोलू का. तेव्हा मात्र आता इशू तर आत येते आणि ह्या म्हणजे अर्णवला ती पाहते तर तिला धक्काच बसतो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अर्णव तेथून निघून जातो आणि जे काही वर्कर असतात जे पाटील, तर इशू त्यांच्या समोर येते आणि मला इथे नोकरी मिळालेली आहे, आज माझा पहिला दिवस आहे. तर ते पाटील विचारतात की कुठे तुमचं अपॉइंटमेंट लेटर कुठे आहे ते दाखव. इशूला तर खूप असं टेन्शन येतं आणि तिला आता अपॉइंटमेंट लेटर हरवलं आणि कुठून दाखवू आता म्हणून ती टेन्शन येते आणि बाजूला येते. तेव्हा मात्र आता अर्णव आहे तर तो इशूच्या मोबाईलवर मेसेज पाठवतो की पैसे. आता अर्णव बाजूला मागे असतो आणि इकडे ईश्वरी पुढे असते आणि ती म्हणते की ह्या भडकूचंदचा मेसेज, कधी माझे पैसे देणार आहेत असं तो मेसेज करून पाठवतो.
त्यानंतर मात्र आता इशूला टेन्शन येतं आणि ती धावतच घरी येत असते. तर इकडे राजेश हा मुद्दाम एक प्लॅन करतो आणि प्लीज तो ईश्वरीला ऐकून जाण्यासाठी फोनवर बोलत असतो की अहो ऐकून घ्या प्लीज, असं काही करू नका, माझं सामान फेकू नका असं म्हणत असतो. कारण आता इशू धावतच राजेश जवळ येते आणि राजेशला विचारते की काय झालंय. तेव्हा आता राजेश म्हणतो की माझं 3 महिन्याचं भाडं द्यायचं राहिले होते आणि त्या घर मालकाने माझं सामान लगेच फेकून दिलं. तेव्हा आता इशूला हे ऐकून खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता राजेशला असं करायचं असतं की आता मात्र काही दिवस इशूच्या घरामध्ये त्याला राहायला यायचं असतं. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.